मित्रांनो, काल शेअर मार्केटमध्ये नक्की काय घडलं? तैवानने इंडियाला मागे टाकलेले आहे. तसेच आरबीआय घेऊन येत आहे किल स्विच ऑप्शन. तसेच सीसीडीचं कमबॅक होत आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण खूप इम्पॉर्टंट अशा न्यूज डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या पहिल्या न्यूज पासून. पहिली न्यूज आहे मित्रांनो, साऊथ कोरियाने सुद्धा मार्केट व्हॅल्युएशन मध्ये इंडियाला मागे टाकलेला आहे. मित्रांनो, सध्या एआय क्रांती घडून येत आहे आणि एआय क्रांतीसाठी लागणारी मेमरी चिप याचं उत्पादन साऊथ कोरियामध्ये सर्वात जास्त होतं. त्यांच्या सर्वात मेन कंपन्या म्हणजे सॅमसंग आणि एसके हायनिक्स ह्या $1 ट्रिलियन वरती पोहोचलेल्या आहेत. आणि ह्याच दोन कंपनीच्या बळावर साऊथ कोरियाचं मार्केट व्हॅल्युएशन हे $5.1 ट्रिलियन वर पोहोचलेलं आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच तैवानने सुद्धा इंडियाला मागे टाकलं होतं आणि आता साऊथ कोरिया सुद्धा भारताच्या मार्केट व्हॅल्युएशन पेक्षा जास्त झाला आहे आणि भारत आता मार्केट व्हॅल्युएशन मध्ये 7व्या नंबरवर पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे किल स्विच बद्दल. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक क्रांतिकारी सिक्युरिटी फीचर आणत आहे. त्याचं नाव आहे किल स्विच आणि या फीचरमुळे बँकिंग ॲप मधून एका क्लिकवर तुमचे सर्व डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणजे UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM आणि इंटरनेट बँकिंग आणि इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन सुद्धा सगळं एकाच वेळी बंद होऊ शकतं. मित्रांनो, हे फीचर डिजिटल अरेस्ट, स्कॅम्स आणि ऑनलाईन बँकिंग फ्रॉड रोखण्यासाठी आणलं जात आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये इंडियामध्ये डिजिटल पेमेंट फ्रॉड हे 41 पटींनी वाढून जवळजवळ 23,000 कोटींवर पोहोचलेलं आहे. आरबीआयने बँक्सना हे फीचर सर्वात जास्त तातडीने इम्प्लिमेंट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो LPG बद्दल. तर मित्रांनो, 19 किलोचा कमर्शियल LPG सिलेंडर हा 42 रुपयाने महाग होणार आहे. दिल्लीमध्ये आता एका सिलेंडरची किंमत 3,113 रुपये आहे, तर कोलकातामध्ये ही किंमत 53 रुपयाने वाढून ती आता 3,255 रुपयावर पोहोचलेला आहे. ही मे महिन्यानंतरची दुसरी कमर्शियल LPG प्राइस हाईक आहे. मित्रांनो, ज्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवता त्यांचा LPG बिल हा आता 3,000 प्लस झालेला आहे आणि आता त्या वाढलेल्या खर्चाचा बोजा हा तुमच्या ताटात पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, रेस्टॉरंट बिझनेस जसे की ज्युबिलंट फूडवर्क्स, डॉमिनोज, मॅकडोनल्ड, देवयानी इंटरनॅशनल यासारख्या शेअरवर मार्जिनचा प्रेशर नक्की येणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो OMC बद्दल. तर मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या फायनान्स चीफ अनुज जैन यांनी एक धक्कादायक आकडा सांगितलेला आहे. ऑइल मार्केटिंग कंपनीजला प्रत्येक 14.2 kg डोमेस्टिक LPG सिलेंडरच्या मागे 617 रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. 617चा फरक OMC ला खूप जास्त महागात पडत आहे. एका सिलेंडरची ऍक्च्युअल कॉस्ट ही 1,530 रुपये असते आणि कंझ्युमर कंपनीला देतो 821 रुपये आणि हा तोटा वेगाने वाढत चाललेला आहे. एप्रिलमध्ये 171 रुपये पर सिलेंडर, तसेच जानेवारी मार्च मध्ये 100 रुपये पर सिलेंडर आणि आता 617 रुपये पर सिलेंडर कंपनीला सोसावं लागत आहे. आणि या अंदाजानुसार OMC ला एकूण 80,000 कोटींचं LPG सबसिडी बर्डन येण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रशियाने एव्हिएशन फ्युएल एक्सपोर्ट 30 नोव्हेंबर पर्यंत बंद केलेला आहे. आणि याचं कारण म्हणजे मित्रांनो, युक्रेनच्या ड्रोन अटॅकमुळे रशियाच्या ऑइल रिफायनरीजला मोठं नुकसान झालेलं आहे, ज्यामुळे डोमेस्टिक फ्युएल सप्लाय कमी झालेला आहे. मित्रांनो, आधीच 1 एप्रिल पासून रशियाने पेट्रोल एक्सपोर्ट बंद केलेले होते आणि आता ATF एक्सपोर्ट सुद्धा बंद झालेला आहे. आणि तज्ज्ञांच्या मते मित्रांनो, रशिया हा एक छोटा एक्सपोर्टर आहे, त्यामुळे इंटरनॅशनल जेट फ्युएल मार्केटवर याचा मोठा इम्पॅक्ट होणार नाही. मात्र सेंट्रल एशिया लाईक कझाकिस्तान, तजिकिस्तानला रशियाकडून ATF मिळायचं, तिथे मात्र शॉर्टेज खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज सुद्धा रशियाबद्दल आहे. तर युरोपियन युनियनने आपल्या 21व्या रशिया सँक्शन पॅकेजमध्ये रशियन क्रूड ऑइलवरचा प्राइस टॅग हा टेम्पररी फ्रीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पूर्णपणे काढून टाकायचा नाही तर पॉज करायचा हे त्यांचं लक्ष असणार आहे. आणि मित्रांनो, हे घडतंय कारण इराण US वॉरमुळे क्रूड ऑइल प्राइसेस हे $90 वरती गेलेले आहेत. जर रशियाला $44 वरती ऑइल विकण्याची परवानगी दिली तर रशियाला अतिरिक्त रेव्हेन्यू मिळू शकतो आणि याचमुळे युक्रेन वॉर ही अजून लांबू शकते. रशिया सध्या आता मेनली चायना आणि इंडियाला ऑइल विकतोय. यूच्या कॅप फ्रीजमुळे रशियाचं ऑइल अजून स्वस्त होण्याची शक्यता आहे.
तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे जीएसटी कलेक्शन बद्दल. तर मे 2026 मध्ये जीएसटी कलेक्शन हा 1,94,000 कोटींवर पोहोचलेला आहे. मे 2025च्या तुलनेत हा 3.2% वाढ आहे. नेट कलेक्शन हा 1,66,904 कोटी म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 3.3% जास्त आहे. मित्रांनो 1.94 लाख कोटी हे जीएसटी मध्ये जमा होतात आहे, म्हणजे इंडियामध्ये बिझनेस ऍक्टिव्हिटी जोरात चालू आहे आणि याचा फायदा इंडियन इकॉनॉमीला नक्की भक्कम करण्यासाठी होऊ शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्स बद्दल. तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या FY26 अॅन्युअल रिपोर्टनुसार कंपनीने या वर्षी 1.17 लाख नवी भरती केली आणि ही मागच्या वर्षीच्या तुलनेत 33% कमी आहे. म्हणजे सुमारे 59,000 लोक सध्या कमी भरती झालेले आहेत रिलायन्समध्ये. मित्रांनो FY24 मध्ये रिलायन्सने 42,000 एम्प्लॉईजना वर्कआउट केलं होतं आणि आता FY26 मध्ये हायरिंग स्लो डाऊन दिसतोय. मित्रांनो रिलायन्स सारखा भारताचा सर्वात मोठा प्रायव्हेट एम्प्लॉयर जर लोक कमी करत असेल, कमी लोक हायर करत असेल, याचा अर्थ AI आणि ऑटोमेशन ही जॉब रिप्लेसमेंट करत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे OnePlus आणि Xiaomi बद्दल. तर OnePlus आणि Xiaomi या दोन्ही चायनीज स्मार्टफोन ब्रँडनी इंडियामध्ये मार्केटिंग आणि सेल्स रोल्समध्ये कपात केलेली आहे. कॉस्ट प्रेशर, डिक्लाइनिंग सेल्स आणि चायना इंडिया जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. मित्रांनो इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंग, ॲपल आणि होमग्रोन ब्रँड्स लाईक लावा यांनी शेअर वाढवला असताना चायनीज ब्रँड्स आता स्ट्रगल करताना दिसून येत आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे HCL टेक्नॉलॉजी बद्दल. तर HCL टेक्नॉलॉजीज एका मोठ्या सेटबॅकला समोर जात आहेत. लॉंग टाइम क्लायंट झेरॉक्स कॉर्पोरेशन यांचा बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट HCL टेककडून काढून घेतला जाणार आहे. या कॉन्ट्रॅक्ट कंडिशनमुळे HCL टेकचे 170 ते 200 एम्प्लॉईजना ले ऑफ करावं लागणार आहे. झेरॉक्स हेच काम फिलिपिन्समधील स्वतःच्याच ऑपरेशन्स आणि एका लोकल थर्ड पार्टी BPM वेंडरकडे हे शिफ्ट करत आहे. तर मित्रांनो पुढची बातमी आहे इन्फोसिस बद्दल. तर इन्फोसिसच्या वार्षिक अहवालातून एक चिंताजनक ट्रेंड समोर आलेला आहे. 30 वर्षाखालील एम्प्लॉईजचं प्रमाण हे 2010च्या 81% वरून आता ते फक्त 53% आलेलं आहे. 15 वर्षातील सर्वात कमी नोंद ही सध्या झालेली आहे. याचाच अर्थ वर्कफोर्स आता अधिक अनुभवी आणि वयस्कर होत चालले आहे आणि फ्रेशर्स हायरिंग ही स्लो झालेली आहे. 30 ते 50 वयोगटाचं प्रमाण हे 18% वरून आता 44% गेलेलं आहे आणि याचं कारण म्हणजे AI टूल्समुळे एंट्री लेवल कोडिंग टास्क कमी झालेले आहेत. फ्रेशर्स हायरिंग सायकल स्लो झालेला आहे आणि प्रोजेक्ट्सला अधिक एक्सपिरियन्स टॅलेंट लागत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे सॉफ्टबँक बद्दल. तर मित्रांनो एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे. सॉफ्टबँक ग्रुपने आज टोयोटा मोटर्सला मागे टाकलेले आहे. मार्केट कॅपमध्ये सॉफ्टबँक आता टोयोटापेक्षा सर्वात जास्त व्हॅल्युएबल कंपनी बनलेली आहे. मित्रांनो 22 वर्षांमध्ये पहिल्यांदाच टोयोटाने हे शीर्षस्थान गमावलेलं आहे. सॉफ्टबँकचे शेअर्स एका दिवसात 14% वाढले. मार्केट कॅप सुद्धा त्यांची $305.9 बिलियन वर पोहोचलेले आहे. हे घडलं सॉफ्टबँकच्या फ्रान्समधील 75 बिलियन युरोज AI डेटा सेंटर इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट नंतर. मित्रांनो टोयोटाने 22 वर्ष जपानची नंबर 1 कंपनी म्हणून काम केलेलं आहे आणि आज एका AI बेटने सॉफ्टबँकने तो पोझिशन घेतलेला आहे. हे दाखवतं की AI रिव्होल्यूशन किती मोठा इकॉनॉमिक शिफ्ट आणणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो LIC बद्दल. तर मित्रांनो LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे CEO आणि MD R डोरेस्वामी यांनी 31 मे 2026 ला जाहीर केलेलं आहे की LIC फिनटेक स्पेसमध्ये आता प्रवेश करणार आहे. मित्रांनो LIC म्हणजे इंडियाच्या 50 कोटी लोकांचा विश्वास आहे आणि जेव्हा LIC फिनटेकमध्ये येतो तेव्हा इंडियाचं डिजिटल फायनान्स लँडस्केप बदलून नक्की जाईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो CCD बद्दल म्हणजेच कॅफे कॉफी डे. CCD ने मित्रांनो फायनान्शियल 26 मध्ये 14 कोटींचा नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे, जे की फायनान्शियल 25 मध्ये त्यांनी 175.92 कोटीचा तोटा दाखवला होता. म्हणजेच मित्रांनो CCD हा एक अनपेक्षित कमबॅक स्टोरी आपल्याला दाखवून देत आहे. तर हे होते मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज जर इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.